नमस्कार मित्रांनो, मी दीक्षा. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम सोपी, झटपट आणि खायला खूपच टेस्टी अशी पनीर चिल्ली रेसिपी. जर तुम्हाला घरच्या घरी रेस्टॉरंटसारखं चटपटीत आणि स्वादिष्ट पनीर चिल्ली बनवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी तर आपण पनीर घेणार आहोत. त्यात थोडंसं कॉर्नफ्लॉवर, थोडंसं तिखट आणि मीठ आणि थोडासा गरम मसाला असं चवीप्रमाणे आपण त्यात मिक्स करणार आहोत. आता आता त्या सर्वांना व्यवस्थित छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते मिक्स होतं आहे तोपर्यंत मस्तपैकी एक पॅन घ्यायचा आहे. पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकायचं आहे आणि ऑइल गरम होईपर्यंत पनीरला मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पॅन नॉनस्टिकचा पाहिजे, त्यात ऑइल टाकायचं आणि नंतर हे पनीर क्रिस्पी होईपर्यंत छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत. हे पनीर मी डीप ऑइलमध्ये न फ्राय करता फक्त थोडं ऑइल घेतलं आहे आणि त्यातच फ्राय करते, कारण आपल्याला पनीर चिल्ली ही हेल्दी बनवायची आहे. आणि ॲज अ फूड टेक्नॉलॉजिस्ट मी नेहमी ही काळजी घेत असते की मला हेल्दी फूड कसं खाऊ घालता येईल सर्वांना. आणि तुम्हालाही मी छान हेल्दी फूडच्या रेसिपीज शेअर करत जाईल. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओजला लाईक करा. मी छान छान माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला रेसिपीज म्हणा किंवा इतर काही माहिती म्हणा हे प्रोव्हाइड करण्याचं काम करेल. तर छानपैकी माझं पनीर असं क्रिस्पी असं मी फ्राय करून घेतलेलं आहे. पनीर हे खूप हेल्दी असतं बॉडीसाठी, म्हणून तुम्ही ही रेसिपी लहान बाळांना म्हणजे ह्या रेसिपी थ्रू तुम्ही तुमच्या लहान बाळांनाही देऊ शकता. खूप छान असं टेस्टी, म्हणजे लहान मुलांनाही खूप आवडतं आणि रेस्टॉरंट स्टाईल पण होतं. तिखट हे तुम्ही आपल्या चवीप्रमाणे टाकू शकतात, कमी किंवा जास्त. त्यानंतर मी एक कांदा घेतला आहे, त्याला छान लांब लांब असं आकारात कापून घेतलेलं आहे. एक शिमला मिरची घेतलेली आहे, ती कापून घेतली आहे. नंतर लसूण घेतलेला आहे. लसूणही छान जाड जाड कापून घेतला आहे. तसं तर आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट करूनही टाकू शकतो, पण रात्रीची वेळ होती, अद्रकने थोडी ॲसिडिटी होते, म्हणून मी फक्त लसूण प्रिफर केला. तर मग नंतर मी पॅन घेतला, पॅनमध्ये ऑइल टाकलं आणि ऑइल हे गरम करण्यासाठी ठेवलं. तुम्हाला जर अजून कोणत्या रेसिपीज बघायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्कीच माझ्याकडनं प्रयत्न करेल की तुम्हाला छान छान अशा हेल्दी आणि टेस्टी रेसिपीजचे व्हिडिओ शेअर करण्याचा. खूपच सोपी आणि झटपट अशी 15 ते 20 मिनटात तयार होणारी आपली ही पनीर चिल्ली आहे. म्हणजे दुपारच्या वेळेस आपल्याला जरी भूक लागली तरी आपण ही 15 मिनटात इझिली बनवू शकतो आणि खाऊ शकतो. किंवा आपल्या लहान मुलांना भूक लागली तर आपण लगेच त्यांना रेडी करून देऊ शकतो. आणि ॲज अ फूड टेक्नॉलॉजिस्ट मला नेहमी हे वाटतं की सर्वांनीच हेल्दी फूड खाल्लं पाहिजे. आणि रेस्टॉरंटपेक्षा घरातलं फूड हे नेहमी बेटर असतं. मी पण बाहेरचं चायनीज खाण्यापेक्षा कधी इच्छा झाली तर घरीच चायनीज बनवते. कधी नूडल्स बनवते, कधी मंचुरियन बनवते, कधी पनीर चिल्ली बनवते, कधी चिकन चिल्ली बनवते. त्यानंतर मी एक बाऊल घेतला आहे, तिथं कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे आणि त्यात थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि त्याची स्लरी बनवून घेतलेली आहे. आता मी एका पॅनमध्ये ऑइल घेतलं आहे आणि फोडणीसाठी ते छान तापवून घेतलेलं आहे. ऑइल कमी प्रमाणातच घ्यायचं आहे. आणि मग नंतर त्यात मी छान कडक अशी लसूणची फोडणी दिलेली आहे. लसूण छान लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. जितका लालसर झाला तितकी छान आपली पनीर चिल्लीची टेस्ट येते. पूर्ण लसूण, जर कोणाला लसूण आवडत नसेल तर तो तुम्ही अवॉइड करू शकता, जसं माझ्या नवऱ्याला. तर मग मी छानपैकी लसूण असा लालसर असा फ्राय करून घेतला आहे. त्यानंतर मी कांदाही तसाच लालसर फ्राय करून घेणार आहे. आणि मग नंतर शिमला मिरची, या तिघांना छान लालसर असं झाल्यावर, छान फोडणी झाल्यावर मग नंतर आपले फ्राय झालेले पनीर त्यात मी ॲड करणार आहे. आणि मग नंतर आपल्याकडे तोपर्यंत सोया सॉस असो किंवा मग टोमॅटो सॉस असो आणि ग्रीन चिल्ली सॉस, असे 3 सॉस रेडी करून ठेवायचे आहेत. तेही आपल्याला त्यात ॲड करायचे आहेत. माझ्याकडे ग्रीन चिल्ली सॉस तर नव्हता, पण मी फक्त सोया सॉस आणि टोमॅटो सॉस टाकलेला आहे. तरी पनीर चिल्ली खूप छान झाली आहे, कारण आम्ही
कमी तिखट आज खाल्लं. ग्रीन चिल्लीने फक्त एक तिखटची टेस्ट येते. ग्रीन चिल्ली नसली तरी पण चालतं. मी फक्त सोया सॉस आणि टोमॅटो सॉस ॲड केलेला आहे. आणि त्यानंतर मी जी स्लरी बनवून घेतलेली होती कॉर्नफ्लॉवर आणि पाणी टाकून, ती स्लरी मी नंतर ॲड केलेली आहे. तर असं होतं माझा पनीर चिल्लीचा व्लॉग. तुम्हाला जर आवडत असतील असेच व्लॉग बघायला तर मला कमेंट करून नक्की सांगा. मलाही एक चान्स पाहिजे लाँग व्हिडिओसाठी, की लाँग व्हिडिओ मी कशात, कोणत्या प्रकारात, कोणत्या टाईपमध्ये बनवू. मी रोज एक टॉपिक शोधत असते की आज तरी मी लाँग व्हिडिओ बनवू, उद्या तरी बनवू, पण मला टॉपिक काही सापडत नाही. आणि फायनली आज मी काहीतरी पनीर चिल्ली बनवतच होती. तर चला म्हटलं आपल्या सबस्क्रायबरसोबत शेअर पण होईल आणि त्यांना हेल्प पण होईल. कधीतरी काहीतरी खाण्याचं मन झालं तर ते एक पनीर चिल्लीची रेसिपी बनवू शकता. तर असा होता माझा पनीर चिल्लीचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि हो, बनवून जर खाल्ली असेल ना तर कमेंटमध्ये येऊन परत नक्की सांगा की तुमची पनीर चिल्ली कशी झाली होती. तर चला, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, सर्वांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.